लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित, बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा ठपका। बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा ठपका ठेवत मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धरनाकर यांना निलंबित करण्यात आलं। तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार धरनाकर यांची विभागीय चौकशी होणार आहे। जन्मदाखले देताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे। महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत। सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा, तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धरनाकर यांचं निलंबन। महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे मी स्वागत करतो। तर शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की उक्त पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता आणि शासकीय कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शवता जन्म प्रमाणपत्रे दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसुरी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केले आहे। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करताना निलंबित करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम 4(1)(अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, मालेगाव, नाशिक।